अशोक वामनराव गायकवाड, त्याचप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय दादू घाडगे, सचिन आनंदा वायदंडे, या सर्व मान्यवरांचं स्वागत सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती नगराध्यक्ष अमोलजी मोरे साहेब, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट बीजी मोरे साहेब, प्रमुख मान्यवर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी कार्यस्थळी सहर्ष स्वागत। या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आणि मान्यवर मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, सन्माननीय दोन्हीही महाराज, पालकमंत्री यांच्या समेत या ठिकाणी फोटोज आवर्जून घेतले जातात। नगरसेवकांना विनंती राहील महिला नगरसेवकांना विनंती राहील कृपया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांच्या समवेत या ठिकाणी फोटोज आवर्जून घेता येत आहेत आणि यानंतर स्मारक समितीचे सर्व सन्मान्य सदस्य यांना देखील विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। स्मारक समितीचे सदस्य किशोर नानासाहेब गालफडेकर, अनिल कांबळे, श्रीकांत कांबळे, मनोज मिठापुरे, उमेश भाऊ चव्हाण, विजय बडेकर साहेब, अमर गायकवाड, अमोल पाटुळे, कांतीलाल कांबळे, गणेश वाघमारे आणि उमेश खंडूजोडे या स्मारक समिती सदस्यांच्या समवेत या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत आवर्जून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच केंद्रीय मंत्री शिवराजजी चव्हाण साहेब तसेच सातारचे लोकप्रिय आमदार व कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच युवकांचे आयडॉल गोरगरिबांचे कैवारी आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सर्व पक्ष संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज 15 मे 2026 रोजी शाहू चौक येथे लोकार्पण सोहळा झालेला आहे। त्यामुळं मी सर्व शाहू नगरवासियांना या लोक अनावरण सोहळ्याचे शुभेच्छा देतो आणि सर्वांचे अभिनंदन करतो। तसेच ज्यांनी या कार्यामध्ये माझ्यासोबत काम केलेलं आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। केरेला माझ्या मनातून संकल्पना होती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा शाहू चौक येथे पूर्णाकृती पुतळा असावा आणि ती जी संकल्पना होती ती आज
100% पूर्ण झालेली आहे. त्यामुळं खरं तर मी अभिनंदन माननीय अभिजित बापट साहेब, मनोजजी शेंडे, माधवीताई कदम, तसेच आत्ताचे नगराध्यक्ष माननीय अमोलजी मोहिते साहेब, तसेच आत्ताचे उपनगराध्यक्ष बी जी बनकर साहेब आणि आत्ताचे जे नगर परिषदचे शिवा आहेत टिळक साहेब यांचंही मी मनापासून आभार आणि अभिनंदन मानेन. तसंच सातारा नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्ग यांचंही अभिनंदन आणि आभार मानेन. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराला ज्यानं घराघरामध्ये क्रांतीनं पोचवलं आणि घरातला प्रत्येक माणूस स्वाभिमानानं जागा केला आणि आपल्या अधिकारासाठी ज्यांना लढायला शिकवलंय ते आमचे अण्णाभाऊ. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण म्हणजे सातारा जिल्ह्यामधल्या प्रत्येक आंबेडकरी अनुयायाची छाती 56 इंच होणार आणि मान गर्वानं उभी राहणार असा आजचा क्षण आहे. मी एवढंच सांगेन